मुखी नाम हती मोक्ष, मुखी नाम हती मोक्ष, ऐसे साक्ष बहुतांचे। वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुसे। भस्मदंडन लगे काठे, भस्मदंडन लगे काठी, तीर्था आटी भ्रमर। वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुसी। तुका म्हणे आडकाठे, तुका म्हणे आडकाठे, नाही भेटी देवाची। वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुसी। योऽन्त प्रविश मम वाचं इमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहे। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंग करो प्रथम, पांडुरंग करो प्रथम, पांडुरंग करो प्रथम, पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता। कलावज्ञ जीवोधरार्थावतारम, कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रम। खलाणीशवादापणोदार दक्षम, समाधि स्मृतिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकृति। मस्तक हे पायावरी, मस्तक हे हरि मस्तक हे पायावरी। हे पायावरी या वारकरी संतांच्या। नमो जन्मभूमी
जेथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जेथे वाढलो मी, नमो अलंकापूर भूमी जेथे ज्ञान पावितो झालो आम्ही, नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू इथून पुढे कामे विठ्ठला. मुखी नाम हती मोक्ष, मुखी नाम हती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांचे, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसे. प्रस्तुत अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली ज्ञानोबराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या चरणारविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्याकरिता घेतलेला अभंग. ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता, समुद्राची अथांगता, हिमालयाची उत्तुंगता, आईची वात्सल्यता, मित्राची सख्यता, कधी कधी वज्राहीपेक्षा कठोर आणि प्रसंगी लोण्यापेक्षा मृदू शब्द ज्यांच्या वाणीत आहे, असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या अभंग गाथ्यातील 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर सेवेसाठी निवडला. विठाला जगद्गुरु तुकोबराय या मानवी देहाला सांगतात की बाबांनो, सुंदर असा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर तुकोबराय म्हणतात भगवान परमात्म्याने आपल्याला 2 हात दिले आहे, 2 पाय दिले आहे, सुंदर असं मुख दिलेलं आहे. आणि जे आपल्याला मुख दिलंय ना, त्या मुखाने काय करायचंय, तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. तुकोबराय म्हणतायत मुखी नाम हाती मोक्ष. जो कोणी मुखाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत नसेल, आणि मला वाटतंय तुकोबराय याच्याही पेक्षा कठोर भाषेत सांगतायत. तुकोबराय म्हणतात तो अब्जाधीश जरी असेल, कोट्याधीश असू द्या, अब्जाधीश असू द्या, गडगंज श्रीमंती असू द्या, पण त्या श्रीमंतीला काय जाळायचंय का? तुकोबराय म्हणतात त्याच्या मुखामध्ये जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन नसेल तर त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही, त्याचा जन्म हा व्यर्थ जाईल. म्हणून तुकोबराय म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष. ठीक आहे तुकोबराय, तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन आम्हाला करण्यासाठी सांगतायत, भगवान परमात्म्याचं नामचिंतन मुखाने घ्या म्हणून सांगतायत, पण त्याचा परिणाम काय होईल, तर तुकोबराय म्हणतायत आपल्या हातामध्ये मोक्ष आपल्याला प्राप्त होणार आहे. ठीक आहे, मग तुम्ही आम्हाला असं एखादं उदाहरण सांगा. तुकोबराय म्हणतात एक नाही, ऐसी साक्ष बहुतांची, अनेक जणांची साक्षी तुम्हाला देता येईल. एक जणाची नाही, अनेक असे उदाहरण आहेत की त्यांची साक्षी मी देऊ शकतो. तुकोबराय म्हणतात तुम्ही सुद्धा देखील काय करा, तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन मुखाने घ्या. ऐसी साक्ष बहुतांची. ठीक आहे, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय तुकोबराय, पण नेमकी आम्ही काय घ्यावं, कोणाकडून घ्यावं? तुकोबराय म्हणतात जे वैष्णव आहे, जे खरे वारकरी आहे, त्या वैष्णवांचा माल घ्या. आणि तो जर माल तुम्ही घेतला, त्वरा केली, तातडी केली, तो माल जर तुम्ही कधी लवकरात लवकर मिळवला, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसी, तो माल जर घेतला तर तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाहीये. भस्मदंडन लगे काठी तीर्था आटी भ्रमर. तुकोबराय म्हणतात भस्म सुद्धा लावायची गरज नाहीये, तीर्थाटनाला सुद्धा जाण्याची गरज नाहीये. मग हातात दंड घ्यायची गरज नाही, काठी घ्यायची गरज नाही, अरण्यात बसण्याची गरज नाही. ठाईची बैसुनी करा एक चित्त, जागेवर बसा आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. मग तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगताय आम्ही करत नाही का? तुकोबरायांच्या लक्षात आलंय संसारामध्ये जी तुमच्या जीवनामध्ये तुमची जी आडकाठी पडलेली आहे, त्या आडकाठीमुळे तुकोबराय आपल्याला सांगतायत की बाबांनो,
त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा आणि ती पडलेली आडकाठी बाजूला सारा, तेव्हाच त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपल्या मुखात येईल. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आपल्यासमोर मांडलेला आहे. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा: जगभर गाजलेले आणि मला वाटतंय असा एकही व्यक्ती नाही आहे की त्याला ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा, समाधी उत्सव त्याला माहीत नाही आहे. मला वाटतं असा एकही व्यक्ती नाही आहे या महाराष्ट्रात तरी की त्याला माऊलींचा सोहळा माहीत नाही आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा देखील किती मोठी माऊलींची कीर्ती आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. तरीसुद्धा देखील मला ज्या निमित्ताने आज उभं केलं आहे, माझं कीर्तन असल्यामुळे मला परिहार देणं गरजेचं आहे, अगत्याचं आहे. ज्या निमित्ताने आज माझी कीर्तन सेवा आहे, आदरणीय आम्ही गुरुतुल्य ज्यांना मानतोय, आमचे गुरुवर्यच असणारे आदरणीय सुभाष बाबा गावडे बाबांच्या माध्यमातून आज आपल्या अलंकापूर नगरीमध्ये या चतुर्थ दिनी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथम पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला बाबांनी या ठिकाणी दिली आहे. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज गुणीजन या ठिकाणी गायक, वादक, मृदंगाचार्य, त्याचबरोबर कीर्तनकार, माझ्यापेक्षा वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध मंडळी या ठिकाणी येणार आहे. पण मला बाबांनी आता उभं केलेलं आहे म्हणून मी आपल्यासमोर 1 तास भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याचा आपल्या समवेत मी प्रयत्न करणार आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे संपूर्ण ज्ञानोबारायांची या ठिकाणी लेकरं, तुमच्या माझ्या सगट, कारण की माझा सगळ्यांचा परिचय नाही आहे, मी कोणाचा नाम उल्लेख केल्यापेक्षा सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि या ठिकाणी नतमस्तक होऊन माझ्या मी चिंतनरूपी सेवेकडे वळतोय. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या प्रत्येक जीवाला सांगतायत की बाबांनो, सुंदर आता मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. एक तर मनुष्य देह आपल्याला मिळत नाही, जर मनुष्य देह मिळाला तर कळत नाही, आणि कळाला तर माणसं समजून घेत नाही. मला वाटतं काहींना कळत नाही अशातला भाग नाही. मनुष्य देह कळतो हे खरं आहे, पण लोक समजून घ्यायला तयार नसतात. म्हणून तर संत महात्मे उपदेश करतायत. संतांना खरं कळवळा येतोय आणि त्या संतांना कळवळा येतो म्हणून तर हे जगात बुडताना दिसत बुडते हे जन न देखवी डोळा, बुडते हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणूनिया, म्हणूनिया येतो कळवळा म्हणूनिया. बुडते हे जन न देखवी डोळा, बुडते हे जन महाराजांनी सुंदर प्रमाण दिलंय. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनिया, म्हणूनिया येतो कळवळा म्हणूनिया. संत महात्म्यांना हे जगात बुडत दिसत असल्यामुळे त्यांना कळवळा येतो आणि मला वाटतं कळवळा हा संतांना येत असतो. मी नेहमी सांगत असतो, आपल्यावरती ज्यांचे उपकार आहे, 3 जणांचे आपल्यावरती उपकार आहे. कळवळा आपल्याला, आपला कळवळा कोणाला येतो? मला वाटतंय संतांनाही कळवळा येतो आणि आपल्या आई वडिलांना सुद्धा देखील आपला कळवळा येत असतो. मी नेहमी सांगत असतो, जीवनामध्ये
आपलं कर्तृत्व आहे आणि कर्तृत्व चुकवण्यासाठी किंवा आपण आपलं कार्य आपण करत राहून जर आपल्याला असं वाटत असेल आपण काही जीवातून किंवा काही जणांच्या उपकारातून उतराई जर आपल्याला व्हायचं असेल तर संत महात्मे सांगतायत की बाबांनो आपल्यावर 3 जणाचे ऋण आहे. पहिला ऋण कोणाचं आहे? ते देवाचं ऋण आहे. पहिला ऋण देवाचं आहे. दुसरं ऋण कोणाचं आहे? तर ते संत महात्म्यांचं आहे. आणि तिसरं ऋण कोणाचं आहे? तर ते तिसरं ऋण आपल्या आई वडिलांचं आहे. विठ्ठल विठ्ठल. देवाचं ऋण जर आपल्याला फेडायचं असेल तर देवाचं ऋण फेडण्यासाठी काय करावं लागतं बरं? मला वाटतंय देवाचं ऋण फेडण्यासाठी अखंड त्याचं भजन केलं पाहिजे, त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि त्याचं जर नामचिंतन केलं तर त्या देवाचं ऋण फेडल्या जातं. बघा, संतांचं ऋण जर आपल्याला फेडायचं असेल तर काय करावं लागतं? मला वाटतंय ज्यासाठी आपण इथपर्यंत आलोय, काय ज्यासाठी इथपर्यंत आलोय हे खरं तर संतांचं ऋण फेडण्यासाठीच इथं आलोय. हा समाधी उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय. मग समाधी उत्सव साजरा होत असताना गावाकडे अजून काही लोक नाहीत का? भरपूर लोक आहेत. पण मला असं वाटतंय गावाकडून काही मोजकेच लोक गावातून निघतात. का निघतात? आपल्यावरती संतांचे उपकार आहे. संतांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी अतोनाट प्रयत्न करणारे काही साधक मंडळी आहे. ते साधक नक्की समाधी उत्सवासाठी येत असतात. जे काही संतांचे उपकार आहे त्या संतांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी ही फार मोठी संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते. जसं देवाचं ऋण फेडण्यासाठी नामचिंतनाची गरज आहे तसं संतांचे ऋण फेडण्यासाठी संतांच्या सेवेची आपल्याला नितांत गरज आहे. आणि आई वडिलांचे ऋण फेडण्यासाठी सेवेची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत महात्म्यांना कळवळा येतो. आपला हा विषय चालू होता. संत महात्म्यांना कळवळा येतो. का कळवळा येतो? तर हे जगत बुडताना दिसू नये. हे जगत जर बुडत चाललंय तर त्याला जाग करण्यासाठी सांगतायत. त्याला जागा केल्या जातं. आणि जाग करून काय करतात तर त्याला जाग करून हिताचा मार्ग सांगत असतात. हिताचा मार्ग कशासाठी सांगतायत तर त्याचं कारण आहे आपण कुठेतरी बुडालो नाही पाहिजे म्हणून ही संतांची इच्छा आहे. कोणता हिताचा मार्ग आहे तर तुकोबाराय म्हणतात की बाबांनो आता तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. अत्यंत दुर्लभ आहे. आणि तो दुर्लभ असणारा मनुष्य देह आता मिळाला आहे. दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. अत्यंत दुर्लभ आहे मनुष्य देह मिळणं. आणि तो दुर्लभ मनुष्य देह मिळाला. आता मिळाला ना, एक काम करा. काय करायचंय? सुंदर देह मिळाला त्या मुखाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. जर नामचिंतन करत नसाल तर आपला जन्म वाया गेल्यासारखा आहे. म्हणून सांगतो तुम्हासी
अतिशय गोड प्रमाण महाराजांनी दिले. एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांसाठी. तुकोबाराय संत महात्मे सांगतात की बाबांनो, सांगतोय तुम्हासी भजारे विठ्ठला. जर तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत नसाल, नाही तरी गेला जन्म वाया. बघा, जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण करत नसाल तर आपला जन्म वायाला गेल्यासारखा आहे. बघा तुम्ही, जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यासाठी आपल्याला अनेक संतांनी सांगितलंय. मला वाटतंय नामचिंतन करा, नामचिंतन करा. गावोगावी सुद्धा देखील प्रत्येक महाराज सांगत असतात. पण तरी सुद्धा देखील गावात सुद्धा माणसं भजन करत, गावातलं सोडून द्यावं, पण खरं प्रामाणिकपणे बोलायचंय. मला वाटतंय आता गाव सोडून सुद्धा देखील आपण आळंदीत आलोय. बरोबर आहे की नाही? आळंदीत राहण्याला सोडून, बरोबर आहे की नाही? पण जे गाव सोडून आळंदीत आले ते तरी पूर्णतः भजन करतात का? नाही करत. मला वाटतंय कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल कितीही वेळेला घेतलं तरी सुद्धा देखील विठ्ठल विठ्ठल भजन कधीच करत नाही. मग मला सांगा, जर विठ्ठल विठ्ठल भजन बसून आळंदीत बसून जर आपण करत नसेल तर आपण घरी गेल्यावर करू का? गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर नेहमी सांगायचे, मामा म्हणायचे, ज्या ज्या वेळेला अलंकापूरला यायचे लोक कार्तिकी सोहळ्यासाठी, त्यावेळेला कीर्तनाची आता ही फार सुंदर व्यवस्था आहे. इथं अतिशय सुंदर गोड साऊंड सिस्टम लावली दादा. साऊंड सिस्टमवाल्या दादालाही धन्यवाद देईल मी. पूर्वीच्या काळामध्ये साऊंड सिस्टम व्यवस्थित नसायचे, म्हणजे एवढी सुविधा नव्हती. आणि मला वाटतंय कीर्तनकार असेल, गायक असेल, वादक असेल, सगळ्यांचा प्राण म्हणजे सिस्टम आहे. सिस्टम चांगली असली की आपोआप उत्साह येतो. आणि त्यात आता दुधात साखर झाली, शूटिंग होऊन आली दादा. गंमत अशी, शूटिंग जर असली मेलेला सुद्धा माणूस जागा होतो. महाराज विठ्ठल विठ्ठल. पूर्वीच्या काळामध्ये व्यवस्था नव्हती. त्यावेळेला कीर्तन ऐकत असताना पुढच्या माणसाने जर ऐकलं तर मागचे माणसं विचारायची, काय म्हटलेत मामा, अलंकापूरला आलोय, काहीतरी घेऊन गेलो पाहिजे. एकच मामांनी सांगावं, परमार्थ करायचा आहे, पण परमार्थ करत असताना कसा करायचा आहे? संसार करून परमार्थ करायचा आहे. संसार करा, संसार करता करता परमार्थ. संसारी असावे सोनी नसावे, संसारी असावे सोनी नसावे, संसारी असावे सोनी नसावे, संसारी असावे सोनी नसावे. भजन करावे भजन करावे, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे सोनी नसावे, संसारी असावे सोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी संसारी असावे संसारी असावे सोनी नसावे, सोनी नसावे, सोनी नसावे. संसारी असावे आसुनी नसावे. एकदा जोरदार टाळी वाजवायच्या. टाळ्या वाजवायचं तुम्ही कमी करू नका, कारण की आपण आता आळंदीत त्यासाठी आलोय. बरोबर आहे की नाही? आळंदीचं महत्त्व अतिशय फार मोठं महत्त्व आहे, पण आळंदीचं महत्त्व समजेल त्याला आहे. बघा तुम्ही, आळंदीमध्ये येण्यासाठी सुद्धा देखील पूर्वजन्माचं पुण्य लागतंय. पूर्वजन्मे सुकृत थोर केली ते आजी माझं फळाशी आली. पूर्वजन्माचं जर काही पुण्य असेल तर इथपर्यंत घेऊन येतंय, मग तो बाऱ्याहून का उचलून आणत नाही. पण पूर्वजन्माचं पुण्य आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. विठ्ठला संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारात राहायचंय मामा म्हणायचे, पण संसारात नुसतं राहायचंय असायचं नाही. आपलं कसं झालंय बरं, खरं प्रामाणिकपणे सांगायचं, आपण आळंदीत आहे, पण आता खरं सांगा, सकाळी
इथं पोहोचल्यापासून किती जणांनी फोन केले असतील घरी? मला असं वाटतंय तुरळक एखादा असेल ज्याच्याकडे फोनच नसेल तो. नाहीतर पोचलेत का आळंदीत, किती वेळ झाला, काय चालू आहे घरी, इथं फक्त असतोय आपण. संत महात्मे सांगतायत की बाबांनो, नुसतं देहाने आळंदीत राहू नका. आळंदीचं महत्व संत महात्मे सांगतायत, ऐका. देव म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी, जो याते दृष्टीने हाळी, तो वाहती येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा, तो तारेल सकळ गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याचे निदर्शनी होते. मला सहकार्य करा, मला आता लय वर्ष झाले पाठ करून. यात्रे अलंकापुरा येती, विढल विढल काय पुढं, ते आवडती विठ्ठला. देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य रातळी, जो याती दृष्टीने हाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भवासी. जो करील याची यात्रा, तो तारेल सकळ गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याची निदर्शन होती. अलंकापुरी हे शिवपीठ, येथे होते निळकंठ, ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेची पै केले. इंद्र येऊन या भूमीसी, याग संपादिली अहर्निसी. इंद्रायणी इंदुरीसी, पंचक्रोशी या पासोनी, येथे त्रिवेणी गुप्त असे. भैरवापासून भागीरथी वसे, पूर्वटी जे माये दिशे, ते प्रत्यक्ष जाना पार्वती. भवती वनवल्ली वृक्षी, येथे देव येऊनी होती पक्षी. हे असे नित्य साक्षी, आस्ती नास्ती उदकी. हे पंढरीउनी सोपे, जनाची हरावया पापे. कळीकाळ कोपलिया कापे, नचले अलंकापुरासी. ऐसे सांगता हरिसी, प्रेम उसंडले रुक्मिणीसी. म्हणे धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले विठ्ठल विठ्ठल. खूप वर्ष झाले गुरुवर्य बोधे बाबांच्या सहवासात राहिलो आणि बाबांच्या कृपेमुळे हा अभंग पाठ करायचे झालीत. बाबांनीच करायचा सांगितला होता आणि तो आठवला, म्हणून मला खरंच धन्य वाटलो मला की मी आळंदीत आल्यानंतर ज्ञानोबरांची माझ्यावर कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. अलंकापूर तीर्थ किती पवित्र आहे मला हे सांगायचंय. अलंकापूर नगरीमध्ये आल्यानंतर संत महात्मे सांगतायत की बाबांनो, ज्ञानोबरांचं दर्शन झालं, आपण मुक्त झालो. अहो नाही दर्शन झालं, नुसता कळस जरी पाहिला तरी सुद्धा देखील आपल्याला ज्ञानोबरांचं दर्शन घडतं. पण गंमत अशी, आपण आळंदीत येऊन सुद्धा देखील आळंदीतलं चिंतन करत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. विठ्ठला. म्हणून संत महात्मे सांगतात की बाबांनो, एक करा. काय करा तर आता त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन अखंड करा. आणि दिलंय ना भगवान परमात्म्याने सुंदर मुख, तर त्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. मग कसं करायचंय त्या अभंगाच्या
मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. जगद्गुरु तुकोबरा भंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतायत की भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण मुखामध्ये सतत घेतलं पाहिजे. म्हणून तुकोबरा म्हणतात मुखी नाम, जो कोणी भगवान परमात्म्याचं सतत नामचिंतन करेल त्याला काय प्राप्त होणार आहे, काय फायदा आहे. मला वाटतंय हे सगळं जग फायद्यासाठीच पळतंय, बरोबर आहे की नाही. इथपर्यंत जरी आपण आलोय काहीतरी फायदाच आहे, बिगर फायद्याचं कुणीच नाही. ह्या जगामध्ये बिगर फायद्याचे माणसं शोधून सुद्धा देखील सापडत नाही महाराज, नाही सापडत. मला वाटतंय कोणता तरी फायदा शोधण्यासाठी येतोय. तुम्ही म्हणाल महाराज कदाचित एखाद्या वेळेला गायकाचा फायदा होईल, पखवाजाचा फायदा होईल, कीर्तनकारांचा होईल, माईक सिस्टमवाल्यांचा होईल, पण आम्ही ऐकणाऱ्यांचा काय फायदा आहे? तुमचा सुद्धा देखील फायदाच आहे. मग काय फायदा आहे? जर एखादं ज्ञानोबराय तुकोबरायांचं एखादं जरी वाक्य तुमच्या गळी जर उतरल्या गेलं तर मला वाटतंय तुमच्या जीवनाला कलटणी बसल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला ठीक आहे. तुकोबराय म्हणतात आम्हाला नेमकी मिळणार काय? तुकोबराय म्हणतात की काळजी करू नका बाबांनो, तुम्ही जर सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर मुखाने घेतलं तर तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? तुमच्या हातामध्ये मोक्ष प्राप्त होणार आहे. मुखी नाम हाती मोक्ष, मोक्ष मिळणार आहे तुम्हाला. मोक्ष म्हणजे काय बाजारचा भाजीपाला आहे का? गेला चाकांच्या बाजारात आणला सकाळी असं काही का? अजिबात नाही. मोक्ष म्हणजे सहज मिळणारी गोष्ट नाहीये. यासाठी योग याग तप करावं लागतं, तेव्हा तो मोक्ष प्राप्त होतो. पण संतांनी काय केलंय? संतांना माहीत होतं कलियुग आहे, कलियुगामध्ये अनेक लोक आता कामामध्ये मग्न राहणार आहे आणि कामात मग्न राहत असल्यामुळे यांना काहीतरी सोपं करून सांगितलं पाहिजे. याच्यामध्ये काहीतरी असं एखादं साधन त्यांना जर सांगितलं नक्की त्यांनाही मोक्षाची प्राप्ती होईल. मला वाटतंय असं काही सांगितलं नाही. पूर्वीच्या काळामध्ये गुरुवर्य राऊत बाबा सांगत असायचे. बाबा म्हणायचे पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे, म्हणजे आजही नाही असं नाही, ब्राह्मण श्रेष्ठ आहे, फक्त ब्राह्मणालाच काय मोक्ष प्राप्त करता येत होता, तो अधिकार होता. पण आता असं राहिलं नाही. कोणत्याही जातीत कोणत्याही कुळात जन्माला आला त्याला सुद्धा देखील नाम साधना करून मोक्ष प्राप्त करता येतो. विठ्ठला विठ्ठला म्हणून मोक्ष कोणालाही प्राप्त करता येतो. पण मोक्ष प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं तर नामचिंतन करणं गरजेचं आहे. आपण नामचिंतनच जर नाही केलं तर मोक्ष आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. विठ्ठला ऐसी साक्ष बहुतांची, अनेक जणांची साक्षी देता येईल. मग तुम्ही म्हणाल महाराज मोक्ष प्राप्त करण्यासाठी कुणाची साक्षी देताय? मला वाटते प्रत्येक संतांचं उदाहरण जर आपण आपल्या डोळ्यासमोर घेतलं तर प्रत्येक संतांनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे तुकोबरायांचं जीवनचरित्र आपण पाहूया. तुकोबरायांचं जीवनचरित्र जर पाहिलं तर तुकोबरायांच्या जीवनामध्ये असा कथाभाग त्या ठिकाणी आलेला आहे. काशीहून एक विद्वान पंडित साधना करू लागला आणि साधना करताना मला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं, मला मोक्ष मिळावा यासाठी प्रयत्न करत होता. काशी विश्वेश्वराची आराधना केली आणि काशी विश्वेश्वराची आराधना केल्यानंतर काशी विश्वेश्वराने सांगावं काय, तुला जर काही जाणून घ्यायचं असेल, तुला जर मोक्ष प्राप्त करायचं असेल किंवा तुला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर एक काम कर. काय कर? देहूला तुकोबराय राहत आहेत त्या तुकाराम महाराजांकडे तुला जावं लागेल. पूर्वीच्या काळामध्ये दर कोस दर मुक्काम करत 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 जावं लागायचं. आता असं आहे, मला वाटतंय रात्री कुठं होतात आणि सकाळी कुठं आहे, कारण रस्ते चांगले झाले, सुविधा गाड्या आहे. पूर्वीच्या काळामध्ये येणं फार कठीण होतं. पण दर कोस दर मुक्काम करत 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 तो विद्वान पंडित देहूपर्यंत सकाळच्या वेळेला सकाळी 5च्या दरम्यान गावामध्ये प्रवेश केला. आणि गावात प्रवेश करत असताना ज्या रस्त्याने प्रवेश केलाय त्या रस्त्याला मला वाटतंय
प्रत्येकाच्या गावामधला प्रत्येकाला अनुभव आहे. रस्त्याच्या कडाला सकाळी सकाळी कशाला जातात? प्राप्त विधीला, बरोबर आहे की नाही? तिथं काय फुलं आणण्यासाठी जात नाही, बरोबर आहे की नाही? सकाळ सकाळ ज्या वेळेला त्या रस्त्याने जात आहेत, रस्त्याने तोही विद्वान पंडित जात असताना त्यांनी काही शब्द कानावरती आले. अरे, शौचाला बसलेले माणसं नामस्मरण करतात. आवाज कानावर पडला, पण जाऊ दे, आपल्याला काय करायचं. सकाळी गावात आल्यानंतर तुकोबरांचं घर कुठं आहे चौकशी केली. तुकोबरांच्या घरासमोर आले, विचारलं तुकाराम महाराजांचं घर आहेत का? म्हटले हो, या बसा. बसले, पाणी दिलंय. तितक्यात महाराज कुठे म्हणून विचारल्यानंतर सांगितले महाराज बहेर दिशेला गेलेले आहे, महाराज येतीलच. महाराज आले. आल्यानंतर हातपाय धुतल्यानंतर पाहिलं, नमस्कार केला. नमस्कार करत असताना आवाज ओळखीचा आला. ओळखीचा आवाज असल्यामुळं काय करावं सांगितलंय, काळजी करू नका, स्नान करा. स्नान वगैरे आटोपल्यानंतर थोडाशी विश्रांती तुम्ही करा. चालत आल्यामुळे विश्रांती तुम्ही करणं गरजेचं आहे. तुकोबरायांनी आपलं सगळा विधी आटोपल्यानंतर तुकोबराय सुद्धा देखील थोडीशी विश्रांती करत असताना तुकोबरायांच्या प्रत्येक रोमारोमातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येऊ लागला. काय? प्रत्येक रोमातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येऊ लागला. ज्या वेळेला हा विद्वान पंडित ती ध्वनी ऐकत होता, ध्वनी ऐकत असताना काय करावं, कोण आहे? सगळीकडे पाहिलं, तुकोबराय झोपलेले दिसले. तुकोबरायांजवळ गेल्यानंतर कान लावला आणि विठ्ठल विठ्ठल जसं सगळे लोक एकत्र बोलल्यानंतर जसा गोंगाट होतो तसा प्रत्येक जण प्रत्येक रोमारोमातून ज्या वेळेला विठ्ठल ध्वनी बाहेर येऊ लागला, सगळीकडून ऐकायला यायला लागलं. काय, अरे काय असेल हे? त्यांच्या मनामध्ये घृणा निर्माण तुकोबराबद्दल झाली होती. तुकोबराय प्राप्त काळाला सकाळच्या वेळेला गेल्यानंतर तिथं तुकोबराय बसल्यानंतर नामस्मरण करत होते. ते ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर हेच तुकोबराय, यांच्याकडं आपल्याला काय करायचंय, ज्ञान प्राप्त करायचंय, हे काय तितक्या अधिकारी आहेत का? हे ज्या वेळेला पाहिलं, पण चला थांबूया, विश्रांती करूया आणि आपण आपल्या घरी निघून जाऊ. ज्या वेळेला हा विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकला तेव्हा समजलं की अरे, नामचिंतन झोपले तरी सुद्धा देखील चालू असतं. मग तुकोबरायांना विचारण्यात आलं, तुकोबराय तुम्ही झोपले तरी सुद्धा देखील नामस्मरण करता? माझी मज झाली अनावर बाचा, माझी मज झाली अनावर बाचा, माझी मज झाली अनावर बाचा, माझी मज झाली अनावर बाचा. माझी मज झाली अनावर
माझी मज झाली अनावर वाचा. का अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतन जगद्गुरु तुकोबाराय करतायत आणि तेच तुकोबारा आपल्याला सुद्धा देखील सांगतायत की बाबांनो सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. अनेक जणांची साक्ष देता येईल. मला वाटतंय वाल्ह्याकुळी महाहत्यारी प्रत्येकाला उदाहरण माहीत आहे. मी सांगून वेळ आपला घेणार नाही. वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी झाला पण हा कशाने झाला? घरी बारा देऊन देऊन जागे ना. घरी कांदे कापून नाही कांदे लावून सुद्धा नाही. कांदे लावू नका असं म्हणजे म्हणणं नाही पण ऐका कशामुळे वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी झाला त्याचं कारण असं आहे भगवान परमात्म्याचं सतत मुखाने नामचिंतन केलं म्हणून वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. एवढंच नाही हो नामचिंतनाने किती मोठी ताकद नामाच्या चिंतने बारा वाटा पडती विणे. नामाच्या चिंतने बारा वाटा पडती विणे. नामाच्या चिंतने बारा वाटा पडती. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. विघ्न आपोआप पळतात पण काय केलं पाहिजे? आपण नामचिंतन केलं पाहिजे आणि ते जर नामचिंतन आपण करत नसल तर मला वाटतंय आपल्याला कधी निघून जावं लागेल सांगता येत नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतायत मुखी नाम हाती मोक्ष. त्याच्या हातामध्ये मोक्ष प्राप्त होतो. अनेक जणांची साक्षी देत ऐसी साक्ष बहुतांची. ठीक आहे तुकोबाराय नामचिंतन करायचं पण नेमके करायचं काय? कोणाकडून घ्यायचं किंवा कोणाचं नामचिंतन करायचंय? तुकोबाराय म्हणतात काळजी करू नका. मी सांगतो फक्त त्याच्याकडून घ्या नाहीतर नको. त्याच्याकडून घेतलं तर जलात गेल्याशिवाय तसंच आहे. नको त्याच्याकडून घेत बसू नका. तुम्हाला जर घ्यायचंच असेल तर आशांकडून नामचिंतन घ्या म्हणजे जेणेकरून आपल्याही जीवनाचं कल्याण होईल. विठ्ठल बघा अनेक लोक काय करतात नको त्याला गुरु करतात. जोपर्यंत गुरुची भरपूर महती दिसते काय भरपूर काही ऐश्वर्य दिसतं जास्तीत जास्त लोक तिकडे पळतात आणि ऐश्वर्य दिसलं काही दिवसातच बातमी येते बाबा गेले जलात. बाबाचा घोटाळा उघडा झाला संपलं. गुरु खरंच करायचं असेल जा ज्ञानोबारांच्या समाधीवरती माळ ठेवा. ज्ञानोबारांच्या समाधीवरती नतमस्तक व्हा आणि नतमस्तक होऊन ती माळ गळ्यात धारण करा. माऊलीला म्हणा माऊली तुम्हीच माझे. कारण खरं तर ज्ञानोबाराय तुकोबाराय आधी करून ह्या संतांपेक्षा गुरु कोण आहे व श्रेष्ठ? विठ्ठल म्हणून अनेक जणांची साक्षी तुकोबाराय देत आहेत. ऐसी साक्ष बहुतांची. अनेक जणांची साक्षी दिल्या जाईल पण नेमकी माल कोणाकडून घ्यायचा? जे पंढरीची नित्याने वारी करतात जे वैष्णव आहेत खरे वैष्णव. बरं माळा घालून दाखवणारे वैष्णव कमी जास्त आहे बरोबर आहे की? मला वाटतं आपण पंढरीची वारी करतो. पंढरीची वारी करत असताना इतकं गंध माळा आणि उघडा भप चालतो बरोबर आहे की नाही? पण तो माळकरी खरा ओरिजिनल असतो हे कधी कळतं? कपडे आंघोळीला काढून ठेवल्यावर बरोबर आहे की नाही? कपडे जर आंघोळीला काढून ठेवले आणि ते राहिले समजायचं हा ओरिजिनल आहे आणि कपडे जर राहिले नाही मग हा डुप्लिकेट आहे. वरलं फक्त त्यांचं सोंग असतं. संत महात्मे सांगतात की बाबांनो अशा रंगाला नाही बोलायचं. जे खरे वैष्णव आहे त्या वैष्णवांकडून माल घ्या. तुकोपर्यंत वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुसी. जे खरे वैष्णव आहे जे खरे वारकरी आहे त्या वैष्णवांकडून माल घ्या. मग कोणता माल घ्यायचा आहे? किराणा दुकानाकडे गेल्यानंतर आपल्याला साखरपत्ती मिळाली की आपण चहा बनवतो बरोबर आहे की नाही? चहा बनवून आपण पितो पण ऐका चहा बनवून जसं त्या दुकानात माल मिळतो हा दुकानात माल मिळणारा नाहीये. हा खऱ्या वैष्णवांकडे आहे आणि वैष्णवांजवळ जर आपण गेलो तर संत महात्मे सांगताय आता काय करा? तुरा वस्तूची. तुरा म्हणजे त्वरा करा.
तातडी करा आणि लवकरात लवकर कसा त्या वैष्णवांकडून माल घेता येईल, कशासाठी घ्यायचा आहे तुकोबर आहे तो माल, याच्यासाठी घ्यायचा आहे की बाबांनो आयुष्य थोडं आहे, अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्य बालत्व पिडा रोग क्षय काय भजना सिवरले ते पाहेगा. आयुष्य थोडं आहे, मग आता जेवढं उर्वरित शिल्लक आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये एक करा, त्वरा करा, आता तातडी करा आणि त्या वैष्णवांकडून माल घेऊन घ्या. माल घेतल्यानंतर काय होणार आहे तर तो भगवान परमात्मा प्राप्त करण्यासाठी वेळ लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल ठीक आहे तुकोबर आहे. आता वैष्णवांकडून माल घेतला, मग वैष्णवांकडून माल घेऊन आता कुठं जावा आम्ही, जंगलात भस्म लावावा का, काठी हातात घ्यावी का, नाही. भस्मदंड वैष्णवांचा माल जर घेतला तर कुठं जायची गरज नाही, तुम्हाला भस्म लावण्याची गरज नाही, भस्म दंड नलगे काठी काही करण्याची गरज नाही. मग तुम्ही म्हणाला तीर्था आटी भ्रमर, तीर्थयात्रेला सुद्धा जायची गरज नाही का, अजिबात नाही. तुम्ही तीर्थयात्रेला नाही जरी गेले तरी सुद्धा देखील चालेल, पण खोटी आणली लक्षात ठेवा. पण कसं आहे, आपण अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असाल तर, नाहीतर तुम्ही म्हणाल मग कधी कधी घेतो आम्ही, मग काय गरज आहे तीर्थयात्रेला जायची, तसं अजिबात चालत नाही. तीर्था आटी भ्रमर, तीर्थाला सुद्धा जाण्याची गरज नाही आहे. पण आपल्याला तीर्थाला का जावं लागतं याचं कारण आहे, आपण सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत नाही. आपल्याकडून न कळत कळत जे काय झालेलं पाप असतं ते पाप धुण्यासाठी फक्त एकच जागा आहे, ते म्हणजे तीर्थक्षेत्र. विठ्ठल विठ्ठल तीर्थक्षेत्रावर आल्यानंतर आपण केलेलं पाप आपण धुवू शकतो, पण जाणून बुजून जर केलं तर गुरुवर्य राऊत बाबा म्हणतात, भडव्या, बाबांची भाषा आपल्या मुखातून शोभत नाही पण बाबा बोलतात म्हणून सांगितलं बरं. बाबा म्हणतात, भडव्या, जर तू तीर्थावर येऊन जर पाप केलं तर याचं प्रायश्चित्त तुला कुठंच नाही, कुठंच नाही. हे प्रायश्चित्त तुला कुठंच फेडण्यासाठी जागा नाहीये. म्हणून तीर्थक्षेत्रावरती आपण आलोय याची सुद्धा देखील आपल्याला जाण पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तीर्थक्षेत्रावरती जर येऊन पाप आपण जर आपल्या हातून जर घडलं किंवा आपण जाणून पाप केलं तर लक्षात ठेवा, तीर्थक्षेत्रावरती केलेलं पाप हे इथंच फेडावं लागतं, इथंच. आणि ते फेडताना आम्ही सकाळीच पाहिलं, वा तीर्थक्षेत्रावरती जर पाप केलं म्हणजे साधकाला त्रास दिला, ज्यांनी साधकाला त्रास दिला ते आज
चहाचे दुकानं मांडून येत बा विठ्ठल विठ्ठल म्हणून संत महात्मे सांगतात की बाबांनो, तीर्थक्षेत्रावर येऊन आपण पुण्य केलं पाहिजे. तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाहीये. का जाण्याची गरज नाहीये याचं कारण आहे, तो वैष्णवांकडचा माल असा आहे, तो माल जर तुम्ही घेतला तर तो माल घेतल्यानंतर कुठेच जाण्याची गरज का नाहीये. एवढी ताकद आहे त्या नामचिंतनामध्ये. तुम्ही घरी जरी बसले तरी पंढरीचा भगवान पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी येतो. तुम्ही म्हणाल महाराज असं एखादं उदाहरण. चला, मला वाटतंय सावता महाराजांचं जीवनचरित्र आपण पाहिलं तर सावता महाराजांच्या घरी देव स्वतः गेले. बरोबर आहे की नाही? स्वतः सावता महाराजांच्या घरी देव गेले. का गेले? अखंड नामचिंतन करत होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन होतं, म्हणून देव सुद्धा तिथं गेला. म्हणून आपण सुद्धा देखील तेच करायचंय. जर ते आपण करत नसाल तर मला वाटते जन्माला येऊन आपला उपयोग होणार नाही. म्हणून तुकोबा म्हणतात की बाबांनो, आता एक करा. काय करा? तुम्ही जे काही संसारामध्ये गुंतून गेलेला आहात, गुरफटून गेलेला आहे, तुमच्या जीवनामध्ये संसार करत असताना संसाराची जी आडकाठी पडलेली आहे, ती आडकाठी आता बाजूला सरायची. हे शेवटच्या तुका म्हणे आडकाठी,
जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतायत, तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबांनो, जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर तुम्ही जर केलं, अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, तर काय होतं? नाही भेटी देवाची. देवाची भेट करायची आहे, संतांची भेट करायची आहे. देवाची आणि संतांची भेट करण्यासाठी आपल्याला कोणताच अडथळा निर्माण होत नाही. पण हे कशाने होतंय? तर ते नामचिंतनाने होतं. म्हणून आपण सुद्धा देखील त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन मोठ्या प्रेमाने करायचंय. सर्वांनी एकदा वर हात घ्या. विठोबा कुमार, विठोबा नाम हती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा वस्तुसी. यथामती यथावकाश. आपली वेळ संपलेली आहे. जसं भगवान परमात्मा मला सद्बुद्धी देईन तसं मी चिंतन मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. जे काही बरोबर आहे ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील जे काही गुरुजन आहे त्या गुरुजनांच्या समोर बसून जे अध्ययन केलं ते आपल्यासमोर मी छोटासा प्रयत्न या ठिकाणी मांडण्याचा केलेला आहे. या भंगाचा अर्थ असाच असेल असा माझा दावा नाही. तुकोबरायांना याच्याही पेक्षा काही व्यतिरिक्त सांगण्याची इच्छा असेल. म्हणून ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण या ठिकाणी जो काही 4 दिवसीय कीर्तन महोत्सव सुंदर असा चतुर्थ दिनी हा सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आदरणीय आमचे गुरुवर्य सुभाष बाबा गावडे टाकळी हाजी बाबांच्या माध्यमातून हा सुंदर हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे. आणि बाबा करत असताना बाबांच्या पाठोपाठ खांद्याला खांदा देणारे आमचे आदरणीय सरपंच गुलाबराव वाळुंजे या ठिकाणी सरपंचसुद्धा देखील बाबांच्या या ठिकाणी सहकार्य बाबांना खूप मोठं असतं. आणि मला वाटतंय हे जरी सहकार्य असलं पण मला वाटतंय आध्यात्मिक क्षेत्रातून भरपूर मोठं सहकार्य लागतं. आणि ते जे सहकार्य आहे आमचे आदरणीय गुरुबंधू असणारे अशोकजी महाराज असतील, त्याचबरोबर आमचे माऊली महाराज आहेत, की हे जे मंडळी आहेत हे सगळे मंडळी बाबांवरती नितांत. तेच नाही, जवळजवळ मी आमचा मगाशी विषय झाला आदरणीय आमचे विनेकरी बाबा शितोळे बाबा असतील, त्याचबरोबर आदरणीय आमचे दरेकर बाबा असतील,
आमचा विषय झाला की बाबा 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 सगळेच बाबा बाबा का करतात, त्याचं कारण आहे महाराज. मी नेहमी सांगत असतो लोकांना, बाबांकडं जे प्रेम आहे किंवा बाबांना जी हातोटी विद्यार्थ्यांना जीव लावायची ती कोणालाच नाही आहे, म्हणून बाबा बाबा करतात महाराज. त्याचं कारण आहे, कोणताही आळंदीतला साधक असू द्या, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, मी ज्या वेळेला टाकळीला होतो, अनवळखी महाराज मंडळी जर टाकळीत उतरली त्यांना पहिले म्हणे नाही नाही बसून घ्या, बसून घ्या, नाश्ता करून घ्या. ते बाबांचं बोलणंच आहे. अनवळखी जरी असला त्याला पहिले खाऊ घालणार, हां जा तुम्हाला आता जायचं ना, निघा निघा बी म्हणणार पुन्हा. म्हणजे असं काही नाही, मोकळं काम आहे. आणि आदरणीय सगळेच बाबांवरती नितांत प्रेम करत असतात. त्याच प्रेमाने खरं तर माझा अधिकार नसताना बाबांनी फार मोठा मला अधिकार या ठिकाणी दिला. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे, ज्यांची सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे, आदरणीय संतोषजी महाराज सोळंके, त्यांचेही संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी काही उपस्थित आहे. त्याचबरोबर आदरणीय बाबासाहेब महाराज मते का मैंद या ठिकाणी आदरणीय बाबासाहेब महाराज सुद्धा उपस्थित आहे. आदरणीय आमचे माधव महाराज गोपाळे, तसे माधव अण्णांनाही धन्यवाद. खूप गोड आवाज आहे तुमचा सर्वांचा. त्याचबरोबर आदरणीय आम्ही वारी सोबत केली पंढरीची, गोपाल महाराज, नाव विसरलो होतं, गोपाल महाराज सुद्धा देखील उपस्थित आहे. श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था हातनूर, तालुका कन्नड, छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थी सुद्धा उपस्थित आहे. मृदंग ज्यांनी वाजवला ते संस्थेतीलच विद्यार्थी रवींद्र महाराज शिंदे, राठोड महाराज असतील, संपूर्ण महाराज मंडळी. आदरणीय आमचे शिनगरवाडीचे बाबाजी महाराज फौजी, ज्यांनी देशसेवा केली. आणि तुमचं भाग्य आहे, तुम्हाला देशसेवा करायला मिळाली. आणि देशसेवा संपल्यानंतर आपण काहीतरी ऋण असतं, देशाची तर केली, पण आपल्या धर्माची सेवा करावी यासाठी तुम्ही या ठिकाणी कार्य करता. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायची, त्यांनाही धन्यवाद देतो. तुम्ही सर्व बसलेले मंडळी, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने पुन्हा वंदन करतो. आदरणीय महाराज सुद्धा देखील बसलेले, नाव मला माहीत नाही, पण बऱ्याच वेळेला आळंदीत पाहिलं आहे महाराज. आणि सगळेच सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्ञानोबर यांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबराय स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. आमच्या आदरणीय साऊंड सिस्टमवाले दादा, गोड सिस्टम आहे दादा, आता इथं वाजली महाराष्ट्रभर वाजणार आहे. जो आळंदीत ज्याने वाजवतोय तो महाराष्ट्रभर वाजवतोय. आणि जे शूटिंग करणारे दादा आहे, त्यांचा परिचय नाही बरं, शूटिंग करणारे माऊलीच का, माऊली दादांनाही धन्यवाद देतो. सुंदर साऊंड आपली या ठिकाणी शूटिंग आपण केली, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली